तर छगन भुजबळ हे सक्षम नेते आहेत, माध्यमांसमोर जाऊन ते आपला निर्णय जाहीर करतील असं सुषमा अंधारे यांनी म्हटलंय। भुजबळ गुवाहाटी वाया सुरत पळणारे नाहीत, अशी टिप्पणी सुषमा अंधारे यांनी केली आहे। भुजबळ आणि संजय राऊत यांची भेटण्याची एक चर्चा हे झाली, तर छगन भुजबळ आपल्या गटामध्ये येणार का? कारण की ते आता सध्या अजित पवारांच्या गटामध्ये नाराज पण आहेत, मात्र ह्या चर्चेला तो उद्यान आले अशी चर्चा रंगलीत की ते आता ह्या गटात येतील। नाही, माझ्यापर्यंत अशी कुठलीही चर्चा नाही। तर निश्चितपणे भुजबळ साहेब एक सक्षम नेते आहेत, जेव्हा कधी त्यांना निर्णय घ्यायचा असेल ते फार ठामपणे पत्रकार परिषदेला सामोरे जातील, माध्यमांच्या समोर त्यांचा जो काही निर्णय असेल त्या निर्णयाची ते उद्घोषणा करतील। भुजबळ साहेब नाराज जरी असतील तरी निश्चितपणे भुजबळ साहेब काही असे वाया सुरत गुवाहाटी पळून जाणाऱ्यांपैकी नाहीत। नितेश राणे असे म्हणतात ते उद्धव ठाकरे यांच्या इंजिनामध्ये हिरवा ऑइल झाले आणि ते आता काही दिवसानंतर ते बंद पडणार आहे। आपण छोट्या पोरांवर बोलायचं नसतं, ठीक आहे, असू शकतात बालिश विधानं काही असतात, अशा काही बालिश विधानांवर मला फार कमेंट करायची इच्छा नाही। आपण जर बघितलं देवेंद्र फडणवीस अजून देखील मी ह्या मंत्रिपदाचा राजीनामा देणे ह्यावर ठामपणे आहे, कारण की मला पूर्ण वेळ विधानसभेसाठी द्या, मला ह्याकडे लक्ष दिलं, ह्याकडे कसं बघतो? नाही, हा सगळा मानभावीपणा आहे, ही सगळी नौटंकी आहे। जर खरंच जर देवेंद्रजींना पदाची आसक्ती नसेल ना, ते एक प्रेशर टॅक्टिक्स करण्याचा प्रयत्न करत आहेत की असं प्रेशर या पद्धतीचे मेसेजेस केल्यानंतर एक संदेश आपल्या समर्थकांपर्यंत पोहोचवल्यानंतर समर्थक काही दबावाचं राजकारण निर्माण करू शकतील का आणि केंद्रीय नेतृत्वावर दबाव आणण्याचा प्रयत्न। पण जेवढा भाजपचा श्रूडनेस आपल्या सगळ्यांना ज्ञात आहे, तिथे अशा दबावाच्या राजकारणाला कुणीही भीक घालेल असं वाटत नाही आणि त्यामुळे देवेंद्रजींचं दबावाचं राजकारण नाही चालणार। खरंच देवेंद्रजींची इच्छा असेल तर देवेंद्रजींनी तात्काळ नैतिकता म्हणून गृहमंत्री पदाचा राजीनामा दिला पाहिजे। कॅमेरामन सुभाष मयूरज जाधव, TVNine मराठी।